थंडीच्या दिवसामध्ये खास करून घरामध्ये खारकेपासून खूप सारे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. त्यामधला मुख्य पदार्थ म्हणजे मेथीचे लाडू. जेव्हा आपण मेथीचे लाडू बनवतो त्यामध्ये खास करून टाकल्या जाते ती म्हणजे खारकची पावडर. अशा पद्धतीची खारकची पावडर घरच्या घरी अतिशय हायजिनिक पद्धतीने कशी बनवायची हेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. जर घरामध्ये एखादी ताई बाळंतीण झाली असेल तर तिच्यासाठी सुद्धा आपण खास करून मेथीचे किंवा ड्रायफ्रूटचे लाडू बनवत असतो. आपण घेतलेले सर्व ड्रायफ्रूट मिक्सरवरती खूप लवकर बारीक होतात, पण अशा वेळी खारीक पावडर घरच्या घरी तयार करणं म्हणजे खूप वेळा किचकट वाटतं. अशा वेळी आपण खूप वेळा बाहेर मिळणारी रेडीमेड खारीक पावडर वापरतो, पण ती खारीक पावडर कधी बनवली आहे याची काही गॅरंटी नसते. अशा वेळी आपण घरच्या घरी अतिशय कमी वेळामध्ये खारीक पावडर बनवू शकतो. घरच्या घरी अतिशय कमी वेळामध्ये खारीक पावडर कशी तयार करायची हेच या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मार्केटमध्ये 2 प्रकारची खारीक मिळते. मी घेतलेली आहे चॉकलेटी कलरची ब्राऊन खारीक. याऐवजी पिवळ्या कलरची खारीकसुद्धा तुम्ही वापरू शकता. दोन्ही खारीकीचा रंग जरी वेगळा असला तरीसुद्धा त्यांचा गुणधर्म एकसारखाच आहे आणि चवसुद्धा एकसारखीच आहे. तुम्हाला जी खारीक आवडत असेल त्यानुसार तुम्ही इथे खारीक पावडर बनवण्यासाठी खारीक वापरू शकता. मार्केटमधून खारीक घेत असताना छान अशी कडक आणि गाभेदार खारीक घ्यायची आहे. यामुळे चांगल्या क्वालिटीची खारीक पावडर आपण घरच्या घरी तयार करू शकतो. सर्वात आधी मार्केटमधून खारीक आणल्यानंतर ही खारीक आपल्याला उन्हामध्ये छान अशी वाळवून घ्यायची आहे. खारीक वाळवण्यासाठी परातचा वापर करू शकता. परात वापरल्यामुळे छान अशी ही खारीक आपल्याला उन्हामध्ये कडकडीत वाळवून घेता येते. परातमध्ये ही खारीक ठेवून छान अशी वाळवून घ्यायची. जर तुमच्याकडे उन्हाची सोय असेल तर तुम्हाला कढईमध्ये खारीक भाजण्याची गरज नाही. जर तुमच्याकडे अजिबातही ऊन येत नसेल तर तुम्ही ही खारीक कढईमध्ये अशा पद्धतीने भाजून घेऊ शकता. बघू शकता व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे त्या पद्धतीने आपल्याला ही खारीक छान अशी भाजून घ्यायची आहे. मी वापरलेली कढई थोडीशी छोटी आहे, यामुळे 2 बॅचमध्ये मी खारीक भाजून घेत आहे. गॅसच्या हाय फ्लेमवरतीच आपल्याला ही खारीक 10 ते 15 मिनटं छान अशी कडक होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. खारीक भाजण्यासाठी इथे मी कढईचा वापर करत आहे. याऐवजी तुम्ही तव्यावर सुद्धा ही खारीक भाजून घेऊ शकता. खारीक भाजत असताना सतत असं मिक्स करत राहायचं, म्हणजे सर्व बाजूंनी एकसारखी आणि कुरकुरीत खारीक भाजून होते. थोड्या थोड्या बॅचमध्ये आपण अशा पद्धतीने ही सर्व खारीक भाजून घेऊया. खारीक पावडर बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो खारीक वापरलेली आहे. बघू शकता इथे आपण सर्व खारीक भाजून झालेली आहे. खारीक भाजून झाल्यानंतर हिला छान असं थंड करून घ्यायचं आणि नंतरच ही खारीक आपल्याला फोडून घ्यायची आहे. खारीक फोडण्यासाठी इथे आपण अशा पद्धतीचा सुती कापड वापरू शकतो. सर्वात आधी सुती कापडामध्ये आपल्याला ही खारीक ठेवायची आहे आणि ही खारीक ठेवल्यानंतर एखाद्या हातोडीने ही खारीक आपल्याला ठेचून फोडून घ्यायची आहे. यामुळे यामधलं बी आणि देठाचा भाग वेगळा होतो. जर तुम्हाला अशा पद्धतीने खारीक फोडायची नसेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा ही खारीक फोडून घेऊ शकता. तिसरी पद्धत म्हणजे तुम्ही पाट्यावरती सुद्धा अशा पद्धतीने ही खारीक फोडून घेऊ शकता. जर तुम्हाला या तीनही पद्धती कठीण वाटत असतील तर तुम्ही सुपारी फोडण्याचा सोडासुद्धा खारीक फोडण्यासाठी वापरू शकता. यामुळे खूप लवकर खारीक फोडून तयार होते. सर्व खारीक फोडल्यानंतर त्यामध्ये असलेलं बी आणि देठाचा भाग वेगळा करायचा आहे. जर तुम्ही खारीक फोडताना त्यामध्येच बी ठेवलं तर खूप वेळा मिक्सर बिघडण्याची खूप जास्त शक्यता असते, कारण खारीकमधलं बी फार जास्त कडक असतं आणि चुकून जर हे बी खारीक पावडर बनवताना खारीकमध्ये चुकून गेलं तर मिक्सरचं पॉट नक्कीच बिघडतं. म्हणून शक्यतोवर जेव्हा आपण खारीक फोडून घेतो तेव्हा त्यामधलं बी
निवडून वेगळं करून घ्यायचं आणि देठामधला भागसुद्धा वेगळा करून घ्यायचा, कारण खारीकच्या देठाचा भागसुद्धा फार जास्त कडक असतो। आज ही खारीक मी पाट्यावर ठेचूनच फोडून घेत आहे, कारण हीच पद्धत मला साधी आणि सोपी वाटते आणि यामुळेच खारीक खूप पटकन फोडून तयार होते आणि बीसुद्धा खूप लवकर वेगळं होतं। बघू शकता व्हिडिओत दाखवलेल्या पद्धतीने तुम्हीसुद्धा खारीक फोडून घेऊ शकता। जर तुमच्याकडे पाटा नसेल तर तुम्ही सांगितलेल्या 3 पद्धतीपैकी एक पद्धत नक्कीच वापरू शकता। हीच पद्धत वापरून मी अशाच पद्धतीने 2 ते 3 बॅचमध्ये सर्व खारीक फोडून घेते आणि सर्व खारीकमधलं बीसुद्धा वेगळं करून घेते आणि सर्व खारीकमधलं देठाचा भागसुद्धा बाजूला काढून घेते। खारीक पावडर बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो खारीक वापरलेली आहे। याऐवजी 1 किलोची खारीक पावडरसुद्धा तुम्ही घरच्या घरी अशाच पद्धतीने बनवून घेऊ शकता। घरच्या घरी आपण तयार केलेले पदार्थ अतिशय हायजेनिक असतात, म्हणून शक्यतोवर अशा पद्धतीची खारीक पावडर तुम्ही घरच्या घरी नक्कीच बनवून बघा। पाट्यावरती आपण खारका ठेचून घेतल्यामुळे खूप लवकर या खारकांचा लगदा होत आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल। दुसरीसुद्धा बॅच आपण अशाच पद्धतीने ठेचून घेऊया। त्यामुळे होतं असं की मिक्सरच्या पॉटवर फार जास्त प्रेशर येत नाही आणि खूप लवकर आपली खारीक पावडर घरच्या घरी तयार होते। बघू शकता अशा पद्धतीने इथे मी ही सर्व खारीक फोडून घेतलेली आहे आणि यामधला देठाचा भाग आणि बियासुद्धा वेगळ्या केलेल्या आहेत। आता ही खारीक आपण थोडीशी भाजून घेऊया। खारीक भाजण्याच्या पूर्वी आपल्याला सर्व बियामधलं बाजूला काढून घ्यायचं आहे आणि नंतरच ही खारीक आपल्याला भाजून घ्यायची आहे। ही खारीक भाजण्यासाठी इथे मी लोखंडी कढई वापरत आहे। इथे आपण खारीक भाजण्यासाठी कढई वापरूया। इथे मी या कढईमध्ये आधीच तूप असं गरम करून घेतलेलं होतं, म्हणून हीच कढई मी खारीक भाजण्यासाठी वापरत आहे। याऐवजी तुम्ही थोडं तूप वरतूनसुद्धा टाकून ही खारीक भाजू शकता। बघू शकता सर्वात आधी अर्धी खारीक मी अशा पद्धतीने भाजून घेते आणि नंतर अर्धी खारीक अशाच पद्धतीने भाजून घेत आहे। खारीक भाजत असताना छान अशी गरम होऊ द्यायची, म्हणजे सर्व बाजूंनी छान अशी खारीक कुरकुरीत भाजून तयार होते। खारीकमध्ये असलेला ओलावा दूर व्हावा यासाठी आपल्याला 2 वेळा खारीक भाजून घ्यायची आहे। यामुळेच आपली खारीक पावडर छान अशी कुरकुरीत तयार होते आणि खूप दिवसासाठी ही आपण खारीक पावडर स्टोअरसुद्धा करून ठेवू शकतो। मेथीचे लाडू बनवण्यासाठी या कढईमध्ये मी तूप गरम करून घेतलेलं होतं, म्हणून हीच कढई इथे मी वापरलेली आहे। याऐवजी तुम्ही वेगळी कढईसुद्धा वापरू शकता, पण जेव्हा तुम्ही खारीक भाजता त्यामध्ये थोडं तूप टाका, म्हणजे छान अशी कुरकुरीत खारीक भाजून तयार होते। खारीक भाजत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवर छान असं भाजून घ्यायचं आहे। खारीक आपण भाजून घेतल्यामुळे या खारीकमध्ये असलेला ओलावा पूर्णपणे कमी होतो आणि यामुळेच ही खारीक आपण स्टोअर केल्यानंतर 1 वर्षापर्यंत अजिबातही खराब होत नाही। 1 वर्षापर्यंत तुम्ही ज्या कोणत्या ड्रायफ्रूटच्या रेसिपी बनवता किंवा ड्रायफ्रूटचे लाडू बनवता किंवा मुलांना दुधामध्ये टाकूनसुद्धा ही पावडर तुम्ही देऊ शकता। अजिबातही या खारीक पावडरला जाळे लागत नाहीत। गॅसच्या मंद आचेवर 2 बॅचमध्ये अशाच पद्धतीने ही खारीक मी भाजून घेत आहे। सर्व खारीक भाजून झाल्यानंतर ही खारीक एका परातमध्ये काढून घ्यायची आहे थंड होण्यासाठी। जेव्हा खारीक पूर्णपणे थंड होईल तेव्हाच आपल्याला ही खारीक एका मिक्सरच्या कोरड्या पॉटमध्ये टाकून घ्यायची आहे आणि छान अशी जाडसरच ही पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे। बघू शकता आपण बनवलेली ही पावडर फार जास्त बारीक नाही, थोडीशी जाडसरच ही पावडर आपण बनवून घेतलेली आहे। मिक्सरच्या पॉटमध्ये ही खारीक आपण फिरवून घेतली आहे, त्यामुळे ही खारीक मिक्सरच्या पॉटमध्ये फिरवल्यानंतर थोडीशी ओलसर होते। आता सर्व ही पावडर मी अशाच पद्धतीने तयार करून घेते। सर्व पावडर एकदाच तयार झाल्यानंतर एका परातमध्ये ही पावडर काढून घ्यायची आणि नंतर अर्धा तास फॅनखाली हलकीशी सुकवून घ्यायची।
हलकीशी ही पावडर सुकल्यानंतर तुम्ही एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये ही पावडर स्टोअर करून ठेवू शकता। जर तुम्हाला हीच पावडर 12 महिन्यापर्यंत स्टोअर करायची असेल तर तयार केलेली पावडर एक दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्या आणि नंतरच स्टोअर करा। तयार केलेली ही खारीक पावडर तुम्हाला नक्कीच छान वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत।